श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की जर तुम्ही मासे विकणाऱ्या बाजारात बसलात तर तुम्हाला माशांना हात न लावताही तुमच्या अंगाचा वास येईल. जर तुम्ही मासे विकणाऱ्या बाजारात बसलात तर माशांना हात न लावताही तुमच्या देहाचा वास येईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. पण जर तुम्ही दिवसभर अत्तराच्या दुकानात बसलात तर तर अत्तर न लावताही तुमच्या देहाचा सुगंध येईल. पण जर तुम्ही दिवसभर अत्तराच्या दुकानात बसलात तर अत्तर न लावताही तुमच्या देहाचा सुगंध येईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. पण समर्थ म्हणतात की जर तुम्ही दिवसभर बडबड करणाऱ्या माणसासोबत बसलात तर तुम्हीही बडबडेच होणार असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आपली संगत आपल्यावर परिणाम करत असते. म्हणून समर्थ म्हणतात की संगत ही चांगली हवी. समर्थ म्हणतात की जर तुम्ही तक्रार करणाऱ्यासोबत बसलात, जर तुम्ही आयुष्यात नेहमी तक्रार करणाऱ्यासोबत बसलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात अडचणच दिसेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण जर तुम्ही सतत कष्ट करणाऱ्या आणि सतत कष्ट करून पुढे जाणाऱ्या लोकांसोबत बसलात, जर तुम्ही सतत कष्ट करून पुढे जाणाऱ्या लोकांसोबत बसलात तर तुम्हालाही त्यांच्यासारखं काहीतरी करावंसं वाटणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की कृतज्ञ लोकांसोबत वेळ घालवला तर आयुष्यात आशीर्वाद दिसू लागतील. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. संगत चांगली तर आयुष्य चांगलं. म्हणून समर्थ म्हणतात की सदा संगती सज्जनाची धरावी. कारण जर संगत उत्तमाची असेल तर आयुष्यही उत्तमच होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.